Good morning, students. In our last lecture, we studied types of landslides. There are three types of landslide. First one slump, second one rock slide आणि third one rockfall. हे तिन्ही टाईप्स आपण विथ डायग्राम डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. आफ्टर दॅट वी स्टडीड इम्पॅक्ट ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑन लँडस्लाईड हाही आपण पॉईंट बघितलेला आहे. त्याच्यातले आपण 2 पॉईंट्स बघितलेले आहेत. बेडिंग प्लेन, फर्स्ट वन बेडिंग प्लेन अँड सेकंड वन सिस्टोसिटी अँड फोलिएशन. आपण एकदा परत रिवाइज करूया. बेडिंग प्लेन. First one, bedding plane. This is the plane at least cohesion in the layered rock masses. Bedding plane may be vertical, horizontal or inclined. Horizontal beds tends to the most stable as compared to the inclined one. बरोबर आहे. सेकंड वन बघितला आपण सिस्टोसिटी अँड फोलिएशन. They behave as a planes of weakness. Failure is the most common when they are inclined towards the free slope. आपण ह्या दोन्ही टाईप्स बघितले, त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरला. नाव वी विल सी द थर्ड वन जॉईंट्स. नाव इन स्ट्रक्चरल जिओलॉजी. आता ज्यावेळेला तुम्हाला स्ट्रक्चरल जिओलॉजी हा टॉपिक येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट्स म्हणजे काय याचं डिटेल स्टडी पण बघितलं जाईल. तर आपण बघूया त्याच्यामध्ये जिओलॉजिकल इम्पॅक्ट कसा होतो लँडस्लाईडचा ते आपण बघूया. व्हेरी फ्यू रॉक्स आर फ्री फ्रॉम द जॉईंट्स. काही रॉकमध्ये काय जे रॉक्स आहेत त्याच्यातले ठराविकच असे असतात की ते जॉईंट्सपासून फ्री आहेत. आता जॉईंट्स म्हणजे काय थोडक्यात बघूया. आपण जर पन्हाळ्याला गेलो तर जे शिवाकाशीचा जो पुत्र आहे त्याच्या बॅक साईडला बघितलात तर तुम्हाला पिलर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे काय ते का अष्टकोणी असतील, षटकोणी असतील, पंचकोणी असतील, अशा प्रकारचे तुम्हाला काय बघायला मिळणार आहेत, उभे खांब बघायला मिळणार आहेत. म्हणजे व्हर्टिकली पिलर्स बघायला मिळणार आहेत. मग हे पिलर्स कसे तयार होतात तर सेंटरला ज्या वेळेला सगळ्या बाजूंनी फोर्स अट्रॅक्ट होतो कुठं टुवर्ड्स द सेंटर, आणि ज्या वेळेला हेक्सागॉन किंवा पेंटागॉन किंवा टेट्रागॉन हे जे स्ट्रक्चर्स तयार होतात किंवा पिलर्स तयार होतात त्याला काय म्हणतो आपण जॉईंट्स म्हणतो. मग ते काय होतात हे काही थोडक्या प्रमाणातच कुठल्या रॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जॉईंट्स ऑकर्स इन सेट. आपल्याला जॉईंट्स कसे मिळतात सेटमध्ये मिळतात. देअर बाय रिड्युसिंग द स्ट्रेंथ व्हाईल स्टडिंग द जॉईंट्स. आपल्याला काय करावे लागते त्याची स्ट्रेंथ ही रिड्यूस करावी लागली. ज्यावेळेला जॉईंट्स आपल्याला स्टडी करायचे असतात त्यावेळेला त्याची स्ट्रेंथ काय करावी लागते रिड्यूस करावी लागते. देअर इन्क्लिनेशन मस्ट बी केअरफुली स्टडीड. त्यांचं इन्क्लिनेशन कोणत्या प्रकारे झालेलं आहे, इन्क्लाइन कुठल्या प्रकारे झालेले आहेत हे पण आपल्याला डिटेल स्टडी करावं लागतं किंवा केअरफुली स्टडी करावं लागतं. अ सेट ऑफ जॉईंट्स इन्क्लाइन टुवर्ड्स द फ्री स्लाईड. आता बघा हा सेट ऑफ जॉईंट म्हणते तो इन्क्लाइन असेल कुठे तर फ्री साईड. फ्री साईड म्हणजे काय ज्या ठिकाणी स्लोप असतो. ज्या रॉकला एखाद्या रॉकमध्ये सेट ऑफ जॉईंट आहे ते इन्क्लाइंड आहे तर तो इन्क्लाइंड कुठं आहे तर फ्री साईड ऑफ द स्लोप. म्हणजे ज्या साईडला स्लोप असेल त्या साईडला काय होतं तो इन्क्लाइंड असेल तर रेड्युसेस द स्टॅबिलिटी ऑफ स्लोप. मग ते काय करतं आपलं जो काही स्लोपची स्टॅबिलिटी आहे ती काय करते रिड्यूस करते, वाढवते. बरोबर आहे. म्हणजे जिथे स्लोप असेल नॅचरली त्या साईडला काय होत जाणार आहे ते मटेरियल स्लाईड होत जाणार आहे, म्हणजे लँडस्लाईड होत जाणार आहे. मग काय सांगितलं त्यांनी अ सेट ऑफ जॉईंट्स इन्क्लाइन टुवर्ड्स द फ्री साईड ऑफ द स्लोप रिड्युसेस द स्टॅबिलिटी ऑफ द स्लोप. आता परत एकदा बघूया. व्हेरी फ्यू रॉक्स आर फ्री फ्रॉम जॉईंट्स. Joints occurs in sets, thereby reducing the strength. While studying the joints, their inclination must be carefully studied. A set of joints inclined towards free side of the slope reduces the stability of slope. आपण काय बघितलेलं आहे आता हे तिन्ही प्रकार बघितलेले आहेत. इम्पॅक्ट ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑन लँडस्लाईड बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये बेडिंग प्लेन बघितलं म्हणजे बेडिंग प्लेनवर इम्पॅक्ट काय होतो, सिस्टोसिटी अँड फोलिएशनवर काय इम्पॅक्ट होतो, आणि थर्ड वन आपण जॉईंट्स बघितलं आणि जॉईंट्समध्ये काय इम्पॅक्ट होतो हे आपण बघितलं. आपण आता नेक्स्ट बघणार आहोत त्याच्यातला पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण. नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड. आता प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड म्हणजे काय
ज्या वेळेला लँडस्लाईड होत असते किंवा ज्या एरियामध्ये लँडस्लाईड ही मोठ्या प्रमाणात होत असते त्यावेळेला काय करायचं आपण, काय प्रिव्हेन्शन म्हणजे काय काळजी घ्यायची, हे आपल्याला काय करायला या पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सो वी विल स्टडी वन बाय वन. प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड. The metal which are commonly used for prevention of landslide are as follows. असे प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला जे काही मेथड्स वापरल्या आहेत त्या काय आहेत, फॉलो म्हणजे खाली दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला प्रिव्हेन्शनसाठी आपण वापरायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली बघूया आपण. स्लाइड्स इन द इम्प्रिव्हियस मटेरियल आर प्रिव्हेंटेड बाय रिड्युसिंग स्लोप. रिड्युसिंग स्लोप म्हणजे जे काही स्लाईड केलेलं मटेरियल आहे, इम्प्रिव्हियस मटेरियल म्हणजे तिथं जे ऑलरेडी मटेरियल आहे ते काय केलेलं आहे, स्लाईड होणार आहे. मग हे जे मटेरियल स्लाईड न होण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याचा स्लोप काय करावा लागेल, रिड्यूस करावा लागेल. ठीक आहे. स्लाइड्स इन द इम्प्रिव्हियस मटेरियल आर प्रिव्हेंटेड बाय रिड्युसिंग द स्लाईड. लक्षात आलं. सेकंड वन, द सरफेस वॉटर टू एंटर इन टू द अनस्टेबल ग्राउंड, it is diverted and made run off as rapidly as possible away from the area. The surface of the water enter into the unstable ground. सरफेसवर वॉटर म्हणजे पाणी साचलेलं आहे किंवा जे काही साचलेलं पाणी आहे सरफेसवर, जमिनीवर, ते काय होतं, एंटर होतं. कुठं, तर अनस्टेबल ग्राउंडमध्ये. बरोबर आहे. खाली जमिनीमध्ये ते जिरतं. इट इज डायव्हर्टेड. एकतर ते काय केलं जातं, डायव्हर्ट केलं जातं. अँड मेड रन ऑफ म्हणजे ते वाहून नेलं जातं. ॲज रॅपिडली ॲज पॉसिबल अवे फ्रॉम द एरिया. त्या ज्या काही एरियामध्ये पाणी साठून जी काही लँडस्लाईड होण्याची प्रक्रिया होते ती काय केली जाते, डायव्हर्ट केली जाते. एकतर काय केलं जातं, त्या पाण्याला दुसरीकडे वेआउट वळण देऊन किंवा त्याला वाट देऊन वळवलं जातं. जितक्या फास्ट पॉसिबल असेल, जितक्या जलद असेल तितक्या जलद ते पाणी काय केलं जातं, त्या एरियापासून डायव्हर्ट करायला पाहिजे. हे सेकंड झालं. थर्ड वन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, इन प्रिव्हियस मटेरियल द लँडस्लाइड्स मे बी प्रिव्हेंटेड बाय इन्क्रीजिंग द इंटरनल फ्रिक्शन ऑफ द मास बाय लोअरिंग द वॉटर कंटेंट. काय सांगितलेलं आहे बघा, इन प्रिव्हियस मटेरियल म्हणजे जे काही मटेरियल आहे लँडस्लाईड्समधलं, ते जे काही घसरून जाणारं मटेरियल आहे दे मे बी प्रिव्हेंटेड. ते प्रिव्हेंट केलं जातं म्हणजे ते थांबवलं जातं. कशामुळे, बाय इन्क्रीजिंग द इंटरनल फ्रिक्शन. इंटरनल फ्रिक्शन जी आहे तिथली त्या मासमधली किंवा त्या भागामधली ती काय केली जाते, वाढवली पाहिजे. बाय लोअरिंग द वॉटर कंटेंट. पाण्याचं जे काही कंटेंट आहे ते कमी केलं पाहिजे आणि तिचे जे काही इंटरनल फ्रिक्शन आहे ती काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. देअर वॉटर मे बी रिमूव्ड बाय ड्रेन पाईप्स. आणि तिथलं जे काही पाणी आहे ते रिमूव्ह केलं पाहिजे. कशाने रिमूव्ह केलं पाहिजे, तर ड्रेन पाईप्सनी. बाय ड्रेनेज तिथं तयार केलं पाहिजे, ती सिस्टीम तयार केली पाहिजे. ड्रेन पाईप्स ते सेट केल्या पाहिजेत आणि त्या सगळ्यातून तिथलं जे काही वॉटर आहे ते ड्रेन केलं पाहिजे. थ्रू टनेल्स ऑर बाय पंपिंग फ्रॉम द वेल्समधून पंपिंग केलं पाहिजे. जिथे जिथे विहिरी आहेत तिथून काय केलं पाहिजे, ते पाणी पंप आऊट केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे. किंवा ड्रेनेज सिस्टीम तयार करून टनल थ्रू काय केलं पाहिजे, त्या सगळं पाणी आहे त्या एरियापासून लांब नेलं पाहिजे. हे एक प्रिव्हेन्शन मेथड होऊ शकते. त्याच्यानंतर फोर्थ वन बघतोय आपण, इन सिच्युएशन्स वेअर स्लाइड्स मे कॉज लॉस ऑफ लाईफ. काही सिच्युएशन्स असतात की स्लाइड्समुळे किंवा लँडस्लाईड्स झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपली लाईफ डिस्टर्ब करतात किंवा लॉस होते. और प्रॉपर्टी किंवा लाईफ, ह्युमन लाईफ ही काय होते, लॉस होते. द लूज रॉक मटेरियल इज प्रिव्हेंटेड फ्रॉम स्लायडिंग बाय कन्स्ट्रक्टिंग रिटेनिंग वॉल्स बाय युझिंग पायलिंग. आता हे जे स्लाईड होणारं मटेरियल आहे ते काय होतं, घसरतं. त्यावेळेला प्रॉपर्टीला पण हानी पोचते आणि लाईफला पण हानी पोचते. हे जे काही मटेरियल लूज आहे ते प्रिव्हेंट केलं पाहिजे, ते थांबवलं पाहिजे घसरण्यापासून. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, बाय कन्स्ट्रक्टिंग रिटेनिंग वॉल्स म्हणजे वॉल्स कन्स्ट्रक्ट केल्या पाहिजेत, वॉल्स बांधल्या पाहिजेत. बाय यूज पायलिंग म्हणजे काय, एकमेकावर वॉल बांधते म्हणजे एकमेकावर काय केलं पाहिजे, त्या वॉल्स बांधल्या पाहिजेत असं त्याचं
कन्स्ट्रक्शन पाहिजे की हे जे लूज मटेरियल आहे ते घसरून जे येतं ते तिथंच थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? कन्स्ट्रक्ट वॉल केल्या पाहिजेत बाय यूज पायलिंग. परत एकदा रीड करते बघा. इन सिच्युएशन्स वेअर स्लाईड मे कॉज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, द लूज रॉक मटेरियल इज प्रिव्हेंटेड फ्रॉम स्लायडिंग बाय कन्स्ट्रक्टिंग रिटेनिंग वॉल्स बाय यूज पायलिंग. पायलिंग म्हणजे काय लक्षात आलं? एकमेकावर वॉल्स बांधणे. नाव लास्ट वन. ॲट सम प्लेसेस द अनस्टेबल अनकन्सॉलिडेटेड मटेरियल may be consolidated by cement grouting chemical means artificial freezing. काही वेळेला काय केलं पाहिजे? अनस्टेबल अनकन्सॉलिडेटेड मटेरियल मे बी कन्सॉलिडेटेड बाय सिमेंट ग्राउटिंग. आता सिमेंट ग्राउटिंग म्हणजे काय? तर मिक्सचर ऑफ वॉटर, सिमेंट आणि सँड ह्या तिन्हीचं मिक्सचर काय केलं पाहिजे? जसं आपण डॅम्समध्ये डॅम कन्स्ट्रक्ट करताना पिलर एखादा बांधायचा झाला तर आपल्याला काय केलं जातं? ह्या तिन्हीचं मटेरियल एकत्र करून ते सिमेंटिंग घट्ट बसावं याच्यासाठी काय केलं जातं? त्याच्यामध्ये पाणी, सिमेंट आणि सँड ह्या तिन्हीचं मिक्सचर केलं जातं. तसंच ॲट सम प्लेसेस काही ठिकाणी अनस्टेबल अनकन्सॉलिडेटेड मटेरियल मे बी कन्सॉलिडेटेड बाय सिमेंट ग्राउटिंग केमिकल मीन्स आर्टिफिशियल फ्रीजिंग. म्हणजे काय केलं पाहिजे? हे जे सिमेंट आहे किंवा हे जे पाणी आहे ते काय होतं? वाळल्यानंतर किंवा घट्ट होतं. फ्रीजिंग, आर्टिफिशियल फ्रीजिंग म्हणतात त्याला. म्हणजे वाळल्यानंतर ते काय होतं? एकदम आकसून येतं, घट्ट होतं, कठीण बनतं. हे सगळंसुद्धा त्यामध्ये आपण एक प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड म्हणून मेथड यूज करू शकतो. म्हणजे जे काही मटेरियल वाहून येणारं आहे ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? कन्स्ट्रक्शन, आर्टिफिशियल फ्रीजिंगसुद्धा करू शकतो. कशाचं? तर सिमेंट ग्राउटिंग म्हणजे मिक्सचर ऑफ वॉटर, सिमेंट अँड सँड ह्या तिन्ही प्रकारचं काय करू शकतो आपण? मिक्सचर करून ते आर्टिफिशियल फ्रीजिंग आपण बनवू शकतो. अशा तऱ्हेनं आपण प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड्स बघितलेल्या आहेत. परत एकदा रीड करूया आपण सगळ्या पाचीच्या. द मेथड विच आर कॉमनली यूज फॉर प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड्स आर ॲज फॉलोज. फर्स्ट वन, स्लाईड इन द impervious material are prevented by reducing slope. Second one, the surface water to enter into the unstable ground, it is diverted and made run off as rapidly as possible away from the area. Third one, in previous material, the landslides may be prevented by increasing the internal friction of the mass by lowering the water content. Their water may be removed by drain pipes, by drainage, through tunnels, or by pumping from wells. Fourth one, in situations where slide may cause loss of life and property, the loose rock material is prevented from sliding by constructing retaining walls by use piling. Piling means एकमेकावर वॉल बांधणे म्हणजे सपोर्ट द फाउंडेशनला सपोर्ट करणे. फिफ्थ वन, at some places the unstable unconsolidated material may be consolidated by cement grouting chemical means artificial freezing. अशा तऱ्हेनं आपण काय करू शकतो? प्रिव्हेन्शन ऑफ लँडस्लाईड्स ज्या आहेत त्या आपण जेवढ्या आपल्याला शक्य कमी करता येतील, प्रिव्हेंट करता येतील म्हणजे थांबवता येतील किंवा त्याच्यावर आपल्याला उपाय करता येईल इतक्या ह्या मेथड्स आहेत. अशा तऱ्हेनं आपला हा लँडस्लाईड हा टॉपिक आज संपलेला आहे. आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत तो अर्थक्वेक आहे. आपण पुढच्या लेक्चरला अर्थक्वेकचा डिटेल स्टडी करूया. थँक्यू.